भिवंडी तालुका के गुंदौली ग्राम पंचायत में सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी SS सरोदे की अध्यक्षता में तथा बांधकाम व आरोग्य समिति माजी सभापति जिला परिषद थाने सुरेश बालिया मामा महात्रे के मार्गदर्शन में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर सुरेखा गजानन पाटिल को बिन विरोध चुना गया। सभी सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच सुरेखा गजानन पाटिल को स्वागत करने पहुंचे। बांधकाम व आरोग्य समिति माजी सभापति जिला परिषद थाने सुरेश बालिया मामा महात्रे, पंचायत समिति सदस्य विकास भोईर, गुंदौली ग्राम पंचायत के उप सरपंच उत्तम गणपत महात्रे, माजी सरपंच मनीष महात्रे, संजय पाटिल, विजय महात्रे, सोनाली महात्रे, संध्या पाटिल, नीता महात्रे, आनंदीबाई भोईर, ग्राम सेवक कैलाश पाटिल तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य कर्मचारी व नातेवाईक ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच सुरेखा गजानन पाटिल को पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच सुरेखा गजानन पाटिल ने गुंदौली ग्राम पंचायत को विकसित करने का संकल्प लिया और सभी लोगों का आभार माना। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। सुरेखा गजानन पाटील मागे पण यांचा म्हणजे उपसरपंच पदावरती 2.5 वर्ष होत्या। त्यांचं चांगले असा व्यक्तिमत्व, प्रेमळ स्वभावाच्या आणि मला असं सांगायचं आहे की आता जे कामं मार्गीस लावायचे त्यांनी मन देऊन ती कामं पूर्ण करावी। आदरणीय बालेमामा म्हात्रे यांच्या वतीनं आता जो आमचा अनंतराव म्हात्रे जो लग्न सभागृह तयार होणार आहे ते पण आता आम्ही थोड्याच दिवसात तो पूर्ण करू आणि अशी बरीचशी अशी कामं आहेत ती आम्ही पूर्ण करण्याच्या मार्गावर आहोत। आज सरपंचाची निवडणूक झाली। त्या सरपंचाच्या निवडणुकीत आमच्या बहीण, आमच्या माझी लहान बहीण सुरेखा गजानन पाटील यांना सरपंच पदाचा मान मिळाला। सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करण्यापूर्वी मी या ग्रामपंचायत जेवढे सदस्य आहेत त्यांना धन्यवाद देईन आणि त्याच्या अगोदर या ग्रामपंचायतीसाठी सर्व आहेत बालेमामा म्हात्रे त्यांचे अभिनंदन करेन आणि मग माझ्या बहिणीचे त्यांची कारकीर्द व्यवस्थित जावी, त्यांना सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावाने मदत करावी अशी इच्छा अपेक्षा जाहीर करतो, बोलतो आणि तुम्हाला 2 शब्द इथं सांगतो। गुंदौली ग्रामपंचायतीला आज अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे, कारण आमच्या या गुंदौली ग्रामपंचायत 2015 ते 2020 या कालावधीसाठी ज्यांची सरपंच पदाची आता बिनविरोध निवड झालेली आहे आणि ज्यांच्या खांद्यावर आमच्या गुंदौली गावाची सर्वस्वी धुरा आमचे साहेब आदरणीय सुरेशजी बालिया महात्रे यांनी ठेवलेली आहे, ती अतिशय सार्थ आणि अभ्यासपूर्ण आहे। कारण ज्या व्यक्तिमत्वाकडे आज ही सरपंच पदाची धुरा सोपवलेली आहे त्यांना ह्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि खूप मोठ्या कालावधीसाठी त्यांनी हे उपसरपंच पद त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना विकास कामांचा खूपच असा अनुभव आहे आणि अतिशय सुंदर असं हे व्यक्तिमत्व आणि जेवढ्या मनाने सुंदर तेवढं ते कामाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपल्या गावाच्या विकासामध्ये अजून कसं योगदान करता येईल याविषयी आम्ही त्यांना संपूर्ण मदत करू आणि ग्रामपंचायत गुंदौलीचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय सुरेशजी बालिया महात्रे साहेब यांच्या स्वप्नातील, यांच्या मनातील काही ग्रामविकासाच्या गोष्टी शिल्लक आहेत। तलावाचं आम्हाला अजून सुशोभीकरण करायचं आहे आणि आदरणीय साहेबांच्या घोषणेप्रमाणे स्वर्गीय अनंतराव म्हात्रे बहुउद्देशीय मंच, एक आदर्श असं परिसरातील आदर्श असं एक कार्यक्रम स्थळ आम्हाला ग्रामपंचायत ऑफिसच्या कार्यालयात उभं करायचं आहे आणि ह्या कार्याची खूप मोठी जबाबदारी सरपंचांवर आता आलेली आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की साहेबांचा प्रत्येक शब्द सरपंच विकास कामांना प्राधान्य देऊन ठरवतील आणि ते त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवतील
आणि गुंदवली गावाला या पंचक्रोशीत एक विकसित गाव म्हणून त्या नक्कीच नावलौकिक आणतील अशा मी त्यांना शुभेच्छा देतो। मी व माझ्या परिवाराच्या वतीनं, ग्रामपंचायत गुंदवलीच्या वतीनं, आदरणीय सुरेशजी बाळासाहेब म्हात्रे यांच्या वतीनं आणि समस्त शिवसेनेच्या परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून सद्गुरूचरणी साष्टांग नमस्कार। आज ग्रामपंचायत गुंदवलीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उपस्थित आपले सर्व माननीय श्री सुरेश बाळासाहेब म्हात्रे, माजी सभापती व बांधकाम आरोग्य समिती जिल्हा परिषद ठाणे निवडणूक अधिकारी माननीय श्री सरोदे साहेब, प्रतिष्ठित मान्यवर व गावातील ग्रामस्थ मंडळी व माझे ग्रामपंचायत सहकारी, गावातील सर्व यांना सप्रेम नमस्कार। सर्वप्रथम गुंदवली गावच्या सरपंचपदी माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते। आपण सर्वांनी विश्वासाने मला सरपंचपदी विराजमान केलं, तो विश्वास मी गावातील अपूर्ण कामे पूर्ण करून सार्थक करेन एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सद्गुरू।